ॲमेझॉनवर मोरिंगा पावडर एवढी महाग मिळते बघून म्हटलं चला एकदा घरी ट्राय करून बघूयात. आणि त्या आधीपासून आम्ही नेहमी घरीच बनवतो. शेवग्याचं झाड तुम्हाला गावाकडे सगळीकडेच दिसतं आणि शेवग्याचं सगळं झाड आपल्याला प्रत्येक गोष्टीमधून काही ना काही देऊन जातं. कोकणात यांच्या फुलांची देखील खूप छान भाजी बनवतात आणि शेवग्याच्या झाडाच्या पानांमध्ये 14 पटीने जास्त दुधापेक्षा आणि 9 पटीने जास्त आयरन असतं पालकपेक्षा. किती गुणकारी आहे. आणि हेच जर आपण आपल्या घरच्यांच्या रोजच्या आहारामध्ये ठेवलं तर किती फायदा होणार आहे. तर चला बघूयात कशी बनवतात घरच्या घरी मोरिंगा पावडर. इथे आमच्या ब्रह्मकमळाच्या झाडाला फुलं आली आहेत. इथे मी फ्रेश शेवग्याची पानं तोडून घेतली आहेत. नंतर ही पानं 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहेत. मग एका ताटात सुकायला ठेवली. एक पूर्ण दिवस सुकत ठेवली आणि संध्याकाळी ही पानं एकदम मस्त सुकली होती आणि मग याची पावडर करून घेतली. आणि आता तुम्ही हे मुलांच्या चपातीमध्ये भाजीमध्ये टाकू शकता किंवा ते ॲज इट इज पाण्यामध्ये घेतली तरीसुद्धा गुणकारी आहे.